गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन टॉपिक जो आहे आज आपण तो बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण इंटरफरन्स पॅटर्न जे आहे, इंटरफरन्स लाईटचं जे आहे ते कसं होतं किंवा इंटरफरन्स पॅटर्न तुम्ही कसा फॉर्म करू शकतात याच्याबद्दलचं एक एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण बघितला. पाण्याचा थोडासा भाग आपण त्या ठिकाणी यूज केला की एका ठिकाणी कुठेतरी वॉटर समजा असेल आणि त्याच्यात जर आपण दोन दगड जर समजा आपण काही थोड्या अंतरावरती फेकले, मला एक सर्क्युलर शेप त्या ठिकाणी म्हणजे वेव्ह फॉर्म जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यावरनं इंटरफरन्स पॅटर्न कशाला म्हणायचं तर पहिला सोर्सपासून निघणारे वेव्ह आणि दुसऱ्या सोर्सपासून निघणारे वेव्ह ज्या पॉईंटला येऊन मिळतात त्या पॉईंटला आपण त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न जे ते म्हणतो किंवा तिथे इंटरफरन्स जे आहे ते प्रोड्यूस झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता तो जो फॉर्म होता तो आपल्याला लाईटला पॅरलल त्या ठिकाणी न्यायचा आहे. त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला त्या लाईट बद्दलचा जो करून दिलेला आहे. यंग्स नावाच्या सायंटिस्टने आपल्याला तो एक्सपेरिमेंट जो आहे तो मांडून दिलेला आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट त्याला आपला आजचा टॉपिक असेल. ओके, म्हणजे यंग्स हे सायंटिस्टचं नाव आहे. डबल स्लिट्स ज्या आहेत त्या विंडो टाईपच्या दोन स्लिट्स असतील की ज्याच्यातनं थोडीशी स्पेस असते, थोडीशी जागा त्या ठिकाणी असते. स्लायडिंगच्या विंडोज जर तुम्ही बघितल्या तर तशा टाईपचा जो एक प्रकार असतो, फक्त मध्ये त्याला आपल्याला जागा थोडीशी पाहिजे त्या ठिकाणी स्पेस करण्यासाठी, म्हणजे तेवढी जागा सोडून आपण त्या ठिकाणी तिथून लाईट रे जी ट्रान्सफर करू शकतो. त्यासाठी अरेंजमेंट जी आहे ती सिंपल अरेंजमेंट आहे. समजा एक सोर्स जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊ. असा समजा आपण सोर्स जो आहे तो या ठिकाणी पकडला. हा एकच सोर्स समजा आपण घेऊ आणि याच्या पुढे एबी अशी ही स्लिट जी आहे ती आपण समजा ह्या पॉइंटला त्या ठिकाणी घेऊ. ओके, ही पूर्णपणे जी आहे ती स्लिट आहे. फक्त दोन स्पेस त्या ठिकाणी आहे, म्हणजे दोन प्रकारच्या स्लिट्स त्या ठिकाणी आपण यूज करतोय असं त्याचा उल्लेख. हा सोर्स आहे. आता हा तुम्ही सोर्स जो आहे तो तुम्ही पॉइंट फॉर्म घ्या किंवा तो तुम्ही असा पण घेऊ शकता, म्हणजे जसं तुम्हाला सिम्बॉल वाटलं तसं तुम्ही त्या ठिकाणी त्याला घेऊ शकता का. फक्त थोडंसं व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सपेरिमेंट जो आहे तो समजला पाहिजे. या उद्देशाने आपण हा जो सोर्स आहे थोडासा जो डार्क करू की तुम्हाला नेमकं त्या ठिकाणी समजलं पाहिजे की सोर्स नेमकी काय कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे लाईट सोर्स हा असेल, याच्यातून ज्या लाईट रेज ज्या आहेत त्या ठिकाणी बाहेर पडतील. त्याच्यामुळे हा सिंगल सोर्स तुमचा लाईट सोर्सचा असेल. याच्या पुढे तुम्हाला ही स्लिट दिसते आहे आणि पुढे एक स्क्रीन जी आहे ती आपण ठेवणार आहोत. याच्या पुढे म्हणजे शेवटी जे स्क्रीन आहे ते आपण समजा या ठिकाणी ठेवू. त्याला समजा आपण PQ नाव देऊ. स्क्रीन समजा तुमची असेल, बरोबर. तर थोडंसं डिस्टन्स याचं मी वाढवतो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम तो येणार नाही. इथं समजा आपण ही स्क्रीन घेऊ, याला PQ आपण असं नाव देऊ आणि याच्यावरती आपण तो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो ऑब्झर्व करू. याला आपण स्क्रीन म्हटलं. PQ ही जी आहे स्क्रीन, AB ही जी आहे ती स्लिट आहे. AB जी आहे ती डबल स्लिट जी आपण म्हणतोय ती आपण त्याला स्लिट्स नाव देऊ. S जो आहे तो लाईट सोर्स आहे. PQ ही जी आहे या ठिकाणी ही स्क्रीन आहे. यांच्यातलं काहीतरी डिस्टन्स समजा आपण ते घेऊ, म्हणजे या स्लिट पासून तर स्क्रीनचं डिस्टन्स जे आहे ते आपण समजा D त्या ठिकाणी घेऊ. मॅथमॅटिकल ज्यावेळेस आपला तो पार्ट येईल त्यावेळेस आपण त्याला अजून व्यवस्थितपणे समजून घेऊ किंवा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपण त्या आर्टिकलला जे आहे ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करू. आता सोर्स या ठिकाणी हे इथं म्हणजे स्पेस नाहीये. या ठिकाणी या पॉईंट पासून या ठिकाणी या पॉईंट पर्यंत पण स्पेस नाहीये. इथून इथपर्यंत पण स्पेस नाहीये. इथून इथपर्यंत पण स्पेस नाही, म्हणजे मोकळी जागा. जी जागा आहे ती ह्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, म्हणजे दोन आपण त्या ठिकाणी त्याच्या जागा ज्या आहेत त्या दोन स्पेस त्या ठिकाणी ठेवतोय. त्याच्यामुळे होईल काय तर इथून जाणाऱ्या ज्या लाईट रेज असतील त्या ह्या पॉईंट पर्यंत येऊन पोहोचतील. इकडून समजा इथं पोहोचतील, इथून त्या पुढे ट्रान्सफर त्या ठिकाणी होते. इथून लाईट रे जी आहे ह्या भागापासून ह्या भागापर्यंत इकडे पुढे ती जाणार नाही. या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत परत पुढे लाईट रे जाणार नाही. या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत परत पुढे लाईट रे जी जाणार नाही. लाईट रे फक्त मध्ये जे डॉट केलेले आहेत तिथूनच त्या ठिकाणी स्पेस जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल.
तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की समजा तुम्ही पेपर शीट घेतलं, त्याला 2 होल पाडले आणि पुढे समजा तुम्ही लाईट सोर्स जो अप्लाय केला, तर ज्या भागात होल्स आहेत तेवढ्याच भागातून लाईट रेज ती बाहेर पडेल. ओके, म्हणजे तेवढ्याच भागातून लाईट रेज ती त्या ठिकाणापासून बाहेर पडेल. जसं स्ट्रक्चर आपण कालच्या पिरियडला पाण्याचं ते घेतलं होतं, तसं स्ट्रक्चर समजा आपण या ठिकाणी म्हणजे वेव्हचं फॉर्मेशन करताना की समजा हा सोर्स, याला आपण S1 म्हटलं आणि याला आपण S2 म्हटलं, याला S1 म्हटलं आणि याला S2 म्हटलं. आता हे डिस्टन्स पण यांच्यातलं ते जास्त लांब घ्यायचं नाही. जास्त जर लांब घेतलं तर त्या वेव्हचं तुम्हाला कोलिब्रेशन त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी करता येत नाही. आता आपल्याला माहिती की आपण ज्या वेळेस वेव्हचं फॉर्मेशन केलं होतं, जसं आपण दगड टाकला होता पाण्यामध्ये, त्या ठिकाणी सर्कलचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी आला, एक भाग अप्पर एक भाग लोअर. तोच शेप आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. तोच लूप जो आहे आपण ह्या डायग्राम मध्ये आपल्या समोर या ठिकाणी घेणार आहोत. डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा की स्क्रीन कुठे आहे, AB कुठे आहे, सोर्स कुठे आहे, किंवा S1 S2 कशी त्या ठिकाणी आपण फॉर्म करतोय. ओके, म्हणजे समजा आता इकडचाच भाग मी कन्सिडर करतो, त्याच्यामुळे हाफ सर्कल जे सेमी सर्कल जे तेच मी या ठिकाणी ड्रॉ करतो. पूर्ण जर काढलं तर इकडे तुमची डायग्राम किती वाढत चालेल. इकडे आपल्याला काही केलं तरी कारण आपण स्क्रीन इकडे दाखवतोय. सोर्स पासून जी लाईट वेव्ह आहे ती समजा सुरुवातीच्या भागाला हा त्याचा झाला क्रेस्ट, हा त्याचा झाला ट्रफ. ओके, हा झाला त्याचा क्रेस्ट, हा झाला त्याचा ट्रफ. अजून समजा ही झाली क्रेस्ट, डायग्राम थोडीशी मोठीच घेतो कारण जास्त जेवढी लूप आपण घेऊ तेवढी तुम्हाला ती डायग्राम बी सोपी जाईल. जरी त्याची ट्रफ. परत हा इकडे झाला तुमचा क्रेस्ट, इकडे झाला तुमचा हा ट्रफ. आता हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे फक्त एकाच सोर्समुळे आहे. अजून आपण दुसऱ्या सोर्सला स्टार्ट केलेलं नाहीये, त्याच्यामुळे असं म्हणू नका की हे तर पूर्ण दोघींचं मिक्स झालेलं असते. ते होतं मिक्स, कारण S1 पासून येणारा वेव्ह आणि S2 पासून येणारा वेव्ह हे आपल्याला मिक्सिंग झालेला पाहिजे. जेवढं जवळ आपण ते डिस्टन्स घेऊ तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो तुम्हाला झालेला दिसेल, किंवा त्या ठिकाणी ऑब्झर्व तो करत आहे. तिथं समजा B पॉईंट, समजा आपण A पॉईंट नाव दिला. आता हा सोर्स आहे S2, तशी इथून लाईट रेज ज्या बाहेर पडत आहे त्याचा पासून निघणारा, इथून समजा आपण ह्या दोन सोर्सला कन्सिडर केलं की ह्या सोर्समुळे हे S1 आणि S2 फॉर्म झाले. म्हणजे याच्यावरून जसे आपण ही क्रेस्ट ट्रफ काढत गेलो, तसंच या ठिकाणी S2 ला पण तुम्हाला क्रेस्ट ट्रफ जे ते पण त्या ठिकाणी काढू शकतो. समजा आता हे इथपर्यंत समजा आपण समजू की एवढा आपण त्या ठिकाणी सोर्स S1 साठीचा फॉर्म कन्स्ट्रक्ट केला. S2 साठी आपण कन्स्ट्रक्शन करू. ही झाली समजा S2 ची क्रेस्ट, ही झाली S2 ची ट्रफ. ओके, परत हा पॉईंट झाला S2 चा क्रेस्ट, त्याच्यानंतर परत हा इकडचा पॉईंट जो झाला तुमचा S2 चा ट्रफ. परत इकडे गेलो तर हा झाला तुमचा क्रेस्ट. डायग्राम अशी गुंतागुंतीची ती आहे, त्याच्यामुळे डायग्राम कन्फ्यूज होऊ नका. कारण जर तुम्हाला फळ्यावरती समजत नसेल तर पुस्तक तुमच्याजवळ असेल, पुस्तकामधून पण तुम्ही डायग्राम जी आहे ती बघू शकतात आणि तुमचं सोल्युशन जे आहे किंवा डायग्राम समजा फळ्यावर तुम्हाला समजत नसेल किंवा अशी कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही स्वतः ती हाताने रफ करा, हाताने काढून बघा की नेमकं आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्वेशन जे आहे ते काय करायचं आहे. व अशा प्रकारचं स्वरूप ह्या ठिकाणी डायग्राम जे आहे ते म्हणला. हे क्रेस्ट झालं, नंतर ह्या ठिकाणी परत तुमचा पुढचा पॉईंट येतो ट्रफचा. ओके, आता डायग्राम ह्या ठिकाणी मी थांबवतो, कारण जेवढं जास्त मी कॉम्प्लिकेट काढत जाईल तेवढी डायग्राम तुम्हाला ती कॉम्प्लिकेटेड होते. बरोबर. आता आपण काय करू, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी म्हणजे सारखे सारखे पॉईंट जे आहेत ते जर आपण जोडले, म्हणजे फक्त दोन सारखे पॉईंट समजा असा एक पॉईंट जोडला, म्हणजे दोन सारखे वेव्ह सारख्या नेचर जर आपण जोडल्या, पुढचा पॉईंट जो समजतो आपण ह्या ठिकाणी असा दाखवला. परत हा समजा एक सारखा पॉईंट झाला, हा एक पॉईंट सारखा या ठिकाणी, हा पॉईंट या ठिकाणी सारखा, ह्या ठिकाणी पॉईंट तुमचा जो येतो सारखा आहे. परत पुढे गेल्यावरती ह्या ठिकाणी पॉईंट तुमचा जो येतो सारखा आहे. म्हणजे असे जे सेम फेज
चे जे फॉर्म आहेत किंवा सेम फेजचे जे डायग्राम्स आहेत ते आपण या ठिकाणी दाखवतोय. तसंच आपण हे काही पॉईंट समजा या ठिकाणी हा झाला, सॉरी सेम फेजेसचे हे पॉईंट आपण आता समजा डिफरंट फेजेसचे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू. डिफरंट फेजेसचा समजा हा एक पॉईंट झाला इथं, हा इथं पॉईंट आहे डिफरंट फेजेसचा, हा इथला पॉईंट डिफरंट फेजेसचा आहे, हा इथला पॉईंट डिफरंट फेजेसचा आहे, बरोबर. अशी एका रेषेत जर आली असती तर बरं झालं असतं आपल्याला, कारण स्क्रीन पॅटर्न मोठं दाखवत आलं असतं. आता असं म्हणजे अल्टरनेट त्या ठिकाणी सिक्वेन्स जी इथे होते, म्हणजे पहिला जर तुम्हाला सारख्या वेळेचा पॉईंट मिळाला, दुसरा तुम्हाला डिफरंट फेजेसचा पॉईंट मिळेल. परत समजा असं त्या ठिकाणी रॅन्डमली त्या ठिकाणी मुवमेंट जी आहे ती होत असते. आता जे जे समजा हे सारखे पेजेस आहेत हे समजा आपण असे जोडले तर असं तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती ते थोडंसं त्याचा इफेक्ट पडतो, म्हणून त्या ठिकाणी आपण हे घेतोय. म्हणजे सारखे आणि डिफरंट पॉईंट याच्यात फरक काहीच नाहीये. फक्त एक सांगायचा उद्देश आहे की सेम फेजेस असणारा पॉईंट जो तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करतो आणि डिफरंट फेजेस ज्या ठिकाणी प्रोड्यूस होतात त्या ठिकाणी आपण त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. म्हणजे दोघी क्रेस्ट जर मिळाल्या किंवा दोघी ट्रफ जर दोन सोर्स मिळाल्या तर जो इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो तो कन्स्ट्रक्टिव्ह असतो. कालच आपण ते कालच्या लेक्चरला क्लिअर केलेलं आहे. ओके, कालच्याच पॉईंटला आपण ते क्लिअर केलेलं आहे. किंवा समजा पहिल्याची क्रेस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ, किंवा पहिल्याची ट्रफ आणि दुसऱ्या सोर्सची क्रेस्ट हे मिळून जर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळाला तर त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स त्या ठिकाणी म्हणतो. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे आहे ते आपण त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. ओके, म्हणजे हे झालं ऑब्झर्वेशन साधन इंटरफरन्स पॅटर्न बद्दलचं. आता स्क्रीनवरती तुम्हाला हे पॉइंट्स जे आहेत ते मिळतील, त्या पॉइंट्सला अजून तुम्हाला त्या ठिकाणी नावं द्यायचे वेगळे, बरोबर. आता ज्या वेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल म्हणजे काय, सारखे सारखे पॉईंट जर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सारख्या फेजेस ज्या पॉईंटला येऊन दोन सेम फेजेस ज्या पॉईंटला मिळतील त्या पॉईंटला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आणि ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याच्यापासून जाणारा जो पॉईंट आहे तुम्ही समजा स्क्रीनवरती दाखवला तर त्या पॉईंटला आपण या ठिकाणी ब्राईट पॉईंट म्हणायचं. काय म्हणायचं? ब्राईट पॉईंट म्हणायचं. आणि डिफरंट फेजेसचा मिळून जो पॉईंट तुम्हाला मिळेल त्याला डार्क पॉईंट या ठिकाणी नाव द्यायचं. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये तुम्हाला ब्राईट पॉईंट जो आहे तो मिळेल. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल त्यावेळेस ब्राईट पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल त्यावेळेस तुम्हाला डार्क पॉईंट जो आहे तो त्याला आपण त्या ठिकाणी नाव देऊ, बरोबर. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ज्या वेळेस होईल त्यावेळेस तिथं तुम्हाला ब्राईट पॉईंट ज्याला म्हणायचं, म्हणजे जो इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला दिसतोय किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स या पॉईंटला समजा सेम फेजेसचे ज्या पॉईंटला तुम्हाला इंटरफरन्स घडते तो पॉईंट जो त्याला ब्राईट पॉईंट म्हणायचं. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये ज्या पॉईंटला हे इंटरफरन्स घडत असं सेम डिफरंट फेजेसचं ज्या पॉईंटला मिळतात त्या पॉईंटला तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस झालं, पण तो पॉईंट जो असेल त्याला अजून वेगळं नाव दिलं आहे डार्क पॉईंट, बरोबर. आता स्क्रीनवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला म्हणजे अल्टरनेट त्या ठिकाणी जी सिक्वेन्स जी आहे ती मिळते. समजा पहिला जर तुम्हाला ब्राईट पॉईंट मिळाला तर दुसरा तुम्हाला डार्क पॉईंट मिळेल, परत दुसरा जर डार्क पॉईंट मिळाला तर तिसरा तुम्हाला परत ब्राईट पॉईंट या ठिकाणी मिळेल, परत पुढे गेला तर डार्क पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, परत पुढे गेला तर ब्राईट पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, परत पुढे गेला तर डार्क पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, परत पुढे गेला तर ब्राईट पॉईंट जो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, परत पुढे गेला तर डार्क पॉईंट जो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, इकडे जर गेला तर ब्राईट पॉईंट मिळेल, आणि हा जो आहे तुमचा तो डार्क पॉईंट आहे. म्हणजे अशी अल्टरनेट सिक्वेन्स स्क्रीनवरती तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येते. आता हे तुम्ही थेरॉटिकली ऑब्झर्व करताय, त्यामुळे तुम्हाला थेरॉटिकली जेवढं शक्य होईल तेवढं मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रॅक्टिकली तुम्हाला जे आहे ते ऍडव्हान्स लॅब जी असते त्या लॅबमध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकल जे ते करता येतं, आणि केल्यानंतरचा तो पार्ट तुम्हाला असं स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिसतो. ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट ब्राईट डार्क असं इंटरफरन्स जे ते स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतं. आता हे ब्राईट डार्क का तर या ठिकाणी ब्राईट का असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स त्या ठिकाणी झाला असेल, डार्क का तर त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स त्या ठिकाणी झाला असेल, बरोबर. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसं झालं असेल तर इकडचे जे पॉईंट्स आहेत दोन सोर्सेस जे आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय त्या सोर्सेस पासून निघणारे जे व्ह्यूज आहेत, जर पहिल्या सोर्सची क्रेस्ट दुसऱ्या सोर्सच्या क्रेस्टची किंवा पहिल्या सोर्सची ट्रफ दुसऱ्या सोर्सच्या ट्रफची जर त्या ठिकाणी मिक्स झाली आणि त्याचं जर फॉर्मेशन तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर तो ब्राईट पॉईंट असेल.
डिफरंट पेजेस मिळूनचे जे पॉईंट्स आहेत ते डार्क 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 आपण त्याला त्या ठिकाणी नाव देतो. पण स्क्रीनवरती तुम्हाला जी सिक्वेन्स मिळेल ती सिक्वेन्स तुम्हाला ब्राईट डार्क म्हणजे असं होणार नाही की पहिला आपण ब्राईट, दुसरा आपण ब्राईट, तिसरा आपण ब्राईट, मग डार्क, मग ब्राईट असं होणार नाही. सिक्वेन्शियली त्या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट कॉम्बिनेशन जे आहे त्या ठिकाणी ब्राईट पॉईंटचं आणि डार्क पॉईंटचं तुम्हाला ऑब्झर्व करता येतं. म्हणजे पहिला ब्राईट आला तर दुसरा ऑटोमॅटिकली डार्कच आला पाहिजे. तिसरा म्हणजे ती डायग्रामची तुम्ही कन्स्ट्रक्ट करायची. पहिला तिसरा जर ब्राईट आला तर चौथा तुम्हाला डार्कच मिळाला पाहिजे. म्हणजे अशी एक पेअर त्या ठिकाणी ते आपण सांगू शकतो की अल्टरनेट पॉईंट्स जे ब्राईट आणि डार्क त्या ठिकाणी येतात. आता परत ह्या ब्राईट आणि डार्क पॉईंटला तुम्हाला त्या ठिकाणी नावं द्यायची आहेत. म्हणजे अजून वेगळं त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसं फॉर्म होतं तर सेम पेजेस मिळून त्या ठिकाणी तयार होतात. सेम पेजेस म्हणजे दोन सोर्सेसच्या ज्या व्ह्यूज असतात त्यातल्या दोन सेम पेजेस त्या ठिकाणी जर मिक्स झाल्या तर तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतं. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार झाला की आपण त्या पॉईंटला ब्राईट पॉईंट म्हणतो. आणि ज्या ठिकाणी ब्राईट पॉईंट असतो त्या ठिकाणी त्याला अजून एक वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला आपण मॅक्झिमा म्हणायचं. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी त्या ठिकाणी असेल त्या इंटरफरन्सची. डार्क पॉईंट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला मिनिमा म्हणायचं. म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी ॲज कम्पेअर टू ब्राईट पॉईंट त्या ठिकाणी डार्क पॉईंटची ती झालेली असेल. बरोबर. परत पुढे गेल्यावरती मॅक्झिमा तो त्या ठिकाणी असेल. परत त्याच्या पुढे गेल्यावरती मिनिमा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे अशी ही मॅक्झिमा मिनिमाची सिक्वेन्स जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी ऑब्झर्व करता येते. म्हणजे परत पुढे मिनिमा मॅक्झिमा मिनिमा मॅक्झिमा असं एक बँड जर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा म्हटला, बँड म्हणजे पट्टा वाजवायचा बँड नाही, असा एका रिजन मध्ये जर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असेल, मॅक्झिमा समजा आपण इथे घेतला, त्याला आपण थोडंसं असं डार्क भागामध्ये त्याला आपण रंगवू शकतो किंवा डार्क पॉईंट मध्ये आपण त्याला दाखवू शकतो. ओके. म्हणजे असं आपण त्या ठिकाणी त्याला मॅक्झिमा जो आहे तो म्हणू शकतो. म्हणजे मॅक्झिमा मिनिमा दाखवण्याची ती एक पद्धत आहे. हा झाला तुमचा मॅक्झिमा पॉईंट. त्याच्यानंतर मिनिमा जो आहे त्याला समजा आपण डार्क असा रंगवू नये, याला समजा तुम्ही मिनिमा म्हणायचा. परत त्याच्या पुढे तुम्हाला येईल डार्क पॉईंट. बरोबर. म्हणजे परत पुढे तुम्हाला मिळालेलं आहे ब्राईट पॉईंट. आणि त्या ब्राईट पॉईंटचं लोकेशन जे किंवा त्याचं दाखवण्याची जी पद्धत आहे ती आपण अशी त्याला ब्राईट करतोय म्हणजे त्याला आपण रंगवतोय. म्हणजे इथं झाला तुम्हाला परत मॅक्झिमा. परत मिनिमा तुमचा या ठिकाणी असेल, याला आपण मिनिमा म्हणायचा. जे असं एक बँडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मॅक्झिमा मिनिमा तो दाखवता येऊ शकतो. ब्राईट डार्क परत पुढे ब्राईट पुढे डार्क समजा तो असेल तो असं एक डायग्रामॅटिकली आपण त्या ठिकाणी त्याला दाखवू शकतो. म्हणजे अशी पद्धती आहे. फक्त त्याच्या काही जास्त त्याला फक्त ती डायग्राम तुम्हाला दिसली की समजून जायचं की मॅक्झिमा कुठे आहे, मिनिमा कुठे आहे किंवा ब्राईट पॉईंट कुठे आहे, डार्क पॉईंट कुठे आहे. इथे झाला समजा तुमचा हा मॅक्झिमा, इथे झाला तुमचा हा मिनिमा. ओके. हा परत समजा तुमचा मॅक्झिमा. म्हणजे असे अल्टरनेट पॉईंट्स जे तुम्हाला हे इंटरफरन्स पॅटर्नचे जे आहे ते मिळतात. अतिशय सोपं हे आर्टिकल आपलं होतं. काही त्याला समजा असं तुम्हाला जास्त डिस्क्रिप्शनसाठी जे आहे काही जास्त तुम्हाला वेटेजच्या ठिकाणी द्यावं लागेल. परीक्षेला विचारला जातो हा टॉपिक, तर त्यावेळेस आपल्याला तो एक्सप्लेन करता आला पाहिजे. ओके. म्हणजे मॅक्झिमा काय आहे, मिनिमा काय आहे किंवा मॅक्झिमम कसं फॉर्म होतं, मिनिमा जे आहे ते कसं फॉर्म होतं. तर हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. डायग्राम काढायची असते, त्याच्यातलं मॅक्झिमा मिनिमा जे ते आपल्याला दाखवायचं असतं आणि ते दाखवून त्याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कुठे फॉर्म होतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कुठे फॉर्म होतं, ब्राईट पॉईंट काय असतो, डार्क पॉईंट काय असतो, मॅक्झिमा मिनिमा काय असतं, एवढं आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन ते करावं लागतं. ओके. जेवढं मी बोललो समजा तेवढं जरी तुम्ही ते थोडंसं लक्षात ठेवलं आणि लिहिण्याची थोडीशी तुमची स्वतःची लँग्वेज जरी वापरली, असं नाही की परीक्षेमध्ये समजा प्रश्न आला आणि पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये जसं लाईन टू लाईन आहे तशी तुम्ही लिहू शकतात. थोडीफार शब्द फ्लक्च्युएट जरी झाले तरी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला तो येत नाही. ओके. आता याच्यानंतर थोडंसं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे याचं.
फेज डिफरन्स फ्रिंज विड्थ बद्दलचं. तर तो पॉईंट जो आहे तो थोडासा मी या ठिकाणी म्हणजे थोडंसं त्याला उद्याच्या लेक्चरला एक्सप्लेन करतो, कारण तो वेळेत आता होणार नाही. मोठा पॉईंट जो आहे त्याच्यामुळे एक छोटासा पॉईंट जो येतो 5-7 मिनिटांमध्ये आपला सांगेल असा पॉईंट घेतो, ज्याचं नाव आहे कंडिशन्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण घेऊ. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठीच्या कंडिशन्स काय आहेत. ओके, कंडिशन्स फॉर स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आता याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत, काहीतरी कंडिशन या ठिकाणी आहे. पहिली कंडिशन तुम्हाला त्यावेळेसच बोलू सुरुवातीला की तो 2 सोर्स पाहिजे. एका सोर्स पासून आपण इंटरफरन्सचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी तयार करू शकत नाही. हालांकी तुम्ही S पासून S1 S2 तयार करू शकतात, पण S1 S2 हे त्या ठिकाणचे सोर्स मानले जातील. म्हणजे एका सोर्स पासून तुम्ही 2 सोर्स तयार करून पुढे इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करा, पण 2 सोर्स जर त्या ठिकाणी तयार झाले नाही तर आपण इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो ऑब्झर्व करू शकत नाही. ओके, पहिली कंडिशन त्याची जी मेन कंडिशन की 2 सोर्सेस मस्ट बी नीडेड, म्हणजे 2 सोर्सेस त्या ठिकाणी पाहिजे. 2 सोर्सेस मस्ट बी नीडेड, 2 सोर्सेस पाहिजे. ही दोघी सोर्सेस जे आहेत ते कसे पाहिजे तर कोव्हरंट पाहिजे. कसे पाहिजे? दोघी सोर्सेस जे आपण म्हणतोय दोघी सोर्सेस जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी कोव्हरंटच्या फॉर्ममध्ये किंवा कोव्हरंटच्या शेपमध्ये त्या ठिकाणी पाहिजे. आणि जर ते कोव्हरंट असतील तरच आपण त्या ठिकाणी त्याची म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न जो येतो आपल्याकडे. कोव्हरंटचा अर्थ असतो की सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी, फेज डिफरन्स त्यातला सेम पाहिजे, एम्प्लिट्यूड म्हणजे वेव्हलेंथ त्याची जी आहे ती सारखी पाहिजे दोघी सोर्सेसची, असं त्याचा एक नोटेशन आहे. तिसरा जो आहे तो मोनोक्रोमॅटिक सोर्स तो पाहिजे. जसं कोव्हरंट आपण म्हणतोय तसंच मोनोक्रोमॅटिक सोर्स पण त्याला आपण नाव देऊ शकतो. याचा अर्थ असा असतो की त्याला सिंगल वेव्हलेंथ असेल, एकच वेव्हलेंथ त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे मोनोक्रोमॅटिक सोर्सचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी सिंगल फ्रिक्वेन्सी सिंगल वेव्हलेंथ जर असेल त्याला तर त्या सोर्सला आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स जो आहे तो त्या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा त्या लाईटच्या सोर्सला आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स त्या ठिकाणी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. परत ज्या इंटरफेअरिंग वेव्ह होतात म्हणजे क्रेस्ट आणि क्रेस्ट, ट्रफ आणि ट्रफ, ज्या इंटरफेअरिंग वेव्ह ज्या वेळेस होतात त्यावेळेस आपण सांगतो की तिथे इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो प्रोड्यूस झाला. आणि ह्या इंटरफेअरिंग वेव्हची एम्प्लिट्यूड जी आहे ती सारखी पाहिजे असते, हॅव सेम एम्प्लिट्यूड. म्हणजे असं क्रेस्ट क्रेस्ट समजा तयार झाला किंवा क्रेस्ट ट्रफ जर मिक्स झाला किंवा ट्रफ 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 समजा मिक्स झाला किंवा ट्रफ क्रेस्ट जो आहे तो असं मिक्स झाला तर दोघी सोर्सेस जे आहेत ते S1 S2 चे आहेत, पण त्यांचे जे एम्प्लिट्यूड म्हणजे इंटरफेअरिंग एम्प्लिट्यूड जे आहेत ते या पॉईंटला जे एम्प्लिट्यूड येतील त्या सेम एम्प्लिट्यूडचे त्या पाहिजे. नेचर कोणताही असो, क्रेस्ट ट्रफ काही असो, पण वेव्ह जर त्याची एकच आपण सांगतोय की ते कोव्हरंट सोर्स आहे त्याची वेव्हलेंथ सारखी आहे, वेव्हलेंथ जर सारखी असेल तर एम्प्लिट्यूड त्या ठिकाणी ऑब्व्हियसली सारखीच असेल. म्हणजे ऑब्झर्वेशन करताना एवढ्या बारीक बारीक गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घ्यायच्या. इंटरफेअरिंग वेव्ह ज्या आहेत त्या सेम एम्प्लिट्यूडच्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असतात. नंतर जे सेपरेशन आपण करतो समजा स्लिट्सचं, काय स्लिट्सचं जे सेपरेशन आपण करतो डायग्राम मध्ये आपण समजा ए बी असं दाखवलं, इथं स्पेस दाखवला, इथं स्पेस दाखवला, असं ए बी स्लिट आपण घेतली तर इथं स्पेस होता आणि इथं पण स्पेस होता, बरोबर. असे जे 2 स्लिट्स आहेत त्या दोघी स्लिट्स मधलं सेपरेशन जे आहे, सेपरेशन बिटवीन स्लिट्स आर स्मॉल, म्हणजे कमी त्यातलं डिस्टन्स जे आहे ते आपल्याला पाहिजे. सेपरेशन त्यातलं जे ते कमी त्या ठिकाणी पाहिजे. स्पेस जो आहे तो त्या स्लिट मधला कमी पाहिजे. जास्त विड्थ घेतला, विड्थ जर आपण त्याची जास्त घेतली तर ते थोडंसं तुम्हाला समजायला अडचण होईल. जास्त लाईट त्या ठिकाणी जर बाहेर आलं, कमी सोर्स पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ज्या स्लिट्स आहेत, इथं पण स्लिट असेल इथं पण असेल, त्यातला स्पेस जो आहे सेपरेशन त्यातला जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला कमी त्या ठिकाणचं पाहिजे. म्हणजे स्मॉल त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी स्पेस जो आहे तो त्या ठिकाणी घेता येतो.
सिक्स जे आहे, स्लिट्स मस्ट बी नॅरो. स्लिट्स मस्ट बी नॅरो. स्लिट्स ज्या आहे त्या नॅरो आपल्याला पाहिजे, जे आपण अगोदर बोललो तेच. सेपरेशन म्हणजे तुम्ही या दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स जे आहे ते कमी समजून चाला. आणि स्लिट्स मस्ट बी नॅरो म्हणजे काय, तर ही जी आहे ती थोडीशी बारीक पाहिजे. इथं मी ते बोललो. ऍक्च्युली सेपरेशन बिटवीन स्लिट्स आर स्मॉल याचा अर्थ असा आहे की ह्या स्लिट्स मधलं जे सेपरेशन आहे ते, हे जी डिस्टन्स आहे हे कमी पाहिजे. कारण तुम्ही जर ते जास्त घेतलं तर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. समजा तुम्ही एक पॉईंट आपल्याजवळ ठेवला आणि एक पॉईंट आपल्यापासून 1 किलोमीटर अंतरावर ठेवला, तुम्हाला लवकर त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यातलं सेपरेशन जे आहे, समजा इथे S1 S2 असेल तर हे डिस्टन्स जे आहे ते कमी ठेवा, इथलं डिस्टन्स जे आहे. आणि ज्या स्लिट्स आपण घेतोय त्या नॅरो, त्याची जी विड्थ आहे ती कमी पाहिजे, म्हणजे नॅरो त्या ठिकाणी पाहिजे. कारण सोर्स त्यातून लगेच त्या ठिकाणी, म्हणजे बारीक सोर्स पॉईंट जो तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता आला पाहिजे. जास्त पण जर आपण स्पेस ठेवला, थोडंसं कॉम्प्लिकेटेड त्या ठिकाणी तुम्हाला ते होईल. आणि त्याच्यावरून तुम्हाला तो पॉईंट जो आहे किंवा तो फॅक्टर जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्याला समजणार. जे दोन सोर्सेस आपण वापरतोय ते सेम स्टेट मध्ये पाहिजे, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. आता पोलरायझेशन ज्या वेळेस होतं त्यावेळेस आपण म्हटलं की एक फेज जी आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह समजा आपण कन्सिडर करतो, त्यात दोन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्हच्या दोन प्रकारचे फील्ड असतात. तर त्यातली एक फील्ड जी ती आपण ऍब्झॉर्ब करतो, परपेंडिक्युलर पार्ट जो आहे तो ऍब्झॉर्ब करतो. आणि म्हणजे जो भाग पोलरायझर मधून जाईल तेवढाच भाग पुढे जो आपण त्याला पोलरायझेशन म्हणतो. तसं या ठिकाणी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनचा अर्थ असा असतो की जी सिक्वेन्स किंवा जो पॅटर्न याचा आहे, म्हणजे जो पार्ट इथून समजा जाणार आहे तसाच पार्ट इथून गेलेला पाहिजे. सेम स्टेटचा अर्थ असा असतो, बरोबर. म्हणजे सारख्या फेजेस असणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्याच आपण त्या ठिकाणी त्याचे इंटरफेअर जे ते करू शकतो आणि त्याच्यावर इंटरफरन्स पॅटर्न जो तो फॉर्म करू शकतो. असं या सातव्या स्टेटचं जे आहे. 7 कंडिशन ज्या आहेत, पहिली कंडिशन जी आहे की दोन सोर्सेस पाहिजे असतात. नंतर आहे कोव्हरंट सोर्सेस पाहिजे असतात. नंतर हे जे सोर्स आहे ते मोनोक्रोमॅटिक सोर्स पाहिजे, म्हणजे याच्यापासून आपण कोव्हरंट सोर्सेस जे तयार करू शकतो. ज्या इंटरफेअरिंग वेव्ह आहे त्याची सारखी अँप्लिट्यूड ज्या ठिकाणी, म्हणजे ज्या वेव्ह मिळून इंटरफरन्स पॅटर्न तुमचा तयार होतोय त्याची अँप्लिट्यूड जी आहे ती सारखी पाहिजे. नंतर सेपरेशन बिटवीन स्लिट्स जे डिस्टन्स जे आहे त्याच्यातलं ते कमी पाहिजे, स्मॉल पाहिजे. स्लिट्स ज्या आहेत त्या नॅरो पाहिजे, म्हणजे ज्या स्लिट्स तुम्ही सोर्स म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतात त्या थोड्याशा त्याची डिस्टन्स किंवा विड्थ जी ती नॅरो पाहिजे. आणि ज्या सोर्स ऑफ लाईट तुम्ही घेणार आहात त्या ठिकाणी त्याच्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन त्या ठिकाणी पाहिजे. ओके, म्हणजे सारख्या पेजेस त्या ठिकाणी त्या सोर्सेसच्या पाहिजे. एवढं आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे अशा फॉर्म मध्ये या ठिकाणी सांगतात येतं. ओके, व्यवस्थितपणे ह्या कंडिशनचा अभ्यास करा. बोर्ड एक्झामला ह्या कंडिशन विचारल्या जातात 2 मार्कांसाठी. ते 4 कंडिशन्स जे ते तुम्हाला पार्ट पाहिजे. डिस्क्रिप्शन त्याचे लिहायचं नाही, फक्त अशा सिंगल लाईन्स मध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. पुस्तकामध्ये बरंच त्याचं एक्झाम्पल दिलं आहे, बरंच त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, तेवढी लिहायची गरज त्या ठिकाणी नाही आहे. जरी समजा तुम्हाला असं 4 कोणतेही तुम्ही यातला पाठ करू शकता आणि ते परीक्षेत जरा तुम्ही त्या आणि ते लिहू शकतात. ओके, आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. याच्या अगोदरचा जो पॉईंट आहे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन ते आहे, त्या आपलं आजच्या पिरियडमध्ये झालं नसतं. त्याला पूर्णपणे एक पिरियड 30 मिनिटांचा त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामुळे मी तो न घेता हा छोटासा पॉईंट जे तुमच्या समोर तो मांडला आणि जो पॉईंट आपला बाकी आहे तुम्ही उद्याच्या लेक्चरला त्याला कंटिन्यू करता. ओके, थँक्यू.